जिल्हांतर्गत बदल्या 2025 आज 29 ऑगस्टची बदली अपडेट प्रक्रिया कार्यमुक्तीबाबत या दोन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत। याच्या अगोदर बघा प्रत्येक जिल्हा परिषदला इन्शुरन्स कंपनीने पत्र पाठवलं होतं की 27 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जे शिक्षक बांधव त्यामधून वगळण्यात आलेले टप्पा क्रमांक 7 मध्ये त्या शिक्षक बांधवांची वगळलेल्याची यादी प्रसिद्ध करा। 27 ऑगस्ट नंतर म्हणजे 27 ऑगस्ट नंतर आजची 29 तारीख आहे म्हणजे एक किंवा 2 दिवसात टप्पा क्रमांक 7 साठी सिनियरिटीनुसार शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल, रिक्त पदांची यादी देखील प्रसिद्ध होईल। त्यानंतर 7वा टप्पा राऊंड हा एक किंवा 2 दिवसात या ठिकाणी सुरू होईल। म्हणजे बघा 7वा टप्पा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश त्या ठिकाणी मिळणार आहेत। कार्यमुक्तीबाबत या ठिकाणी बोलूया। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक 7 नसलेल्या जिल्ह्यातील बघा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये जर टप्पा क्रमांक 7 होत नसेल ज्या जिल्हा परिषद मध्ये तर त्या बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणार ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब। या ठिकाणी पुढे पाहूया। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 अंतर्गत संवर्ग 1, 2, 3, 4 व विस्थापित राऊंड मधील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करणार याबाबत संपूर्ण राज्यात संभ्रमावस्था होती। याबाबत आज म्हणजे काल दिनांक 28 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष माननीय श्री केशवराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवरून म्हणजे मोबाईलवरून संपर्क साधला असता ज्या जिल्ह्यामध्ये बदली टप्पा क्रमांक 7 राबविला जाणार नाही अशा जिल्ह्यातील संवर्ग 1, 2, 3 व 4 व विस्थापित राऊंड मधील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी मागणी केली। बघा मागणी केलेली आहे आणि त्या मागणीस माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांनी काय उत्तर दिलेले ते या ठिकाणी आपण पाहूया। या मागणीस ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। ज्या जिल्ह्यात टप्पा क्रमांक 7 होणार नाही अशा जिल्ह्यातील संवर्ग 1, 2, 3, 4 व विस्थापित राऊंड मधील शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना देतो असे सांगितले। जगा संबंधित अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी सूचना देणार आहेत आणि ग्रामविकास मंत्री यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे कार्यमुक्तीबाबत संभ्रम दूर झाला आहे। म्हणजेच आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब हे आज किंवा उद्या जिल्हा परिषदला तसं त्यांना आदेश देणार आहेत कार्यमुक्तीबद्दल। म्हणजेच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व आभार। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।